नमस्कार बालमित्रांनो, गटने अक्षरलेखन व्हिडिओ नंबर 4. 3 व्हिडिओ नंबरमध्ये आपण गट क्रमांक 4 बघितलेले आहेत. आता त्यानंतर चौथ्या व्हिडिओमध्ये गट नंबर 5 आपण पाहणार आहोत. यामधले अक्षर आहे प, फ, व, भ आणि म. त्यातलं पहिलं अक्षर आहे प. ही उभी रेषा, वक्र रेषा, पुन्हा उभी रेषा आणि आडवी रेषा. आता त्याचे स्ट्रोक आपण पाहणार आहोत. 1, 2 आणि शिरोरेषा ही 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. यानंतरचं अक्षर आहे फ. आता फ लिहित असताना बघा कसं लिहायचं आहे. ही उभी रेषा, वक्ररेषा थोडीशी, ही उभी रेषा आणि पुन्हा खालच्या बाजूला घ्यायची आणि ही शिरोरेषा म्हणजेच आडवी रेषा. याचे स्ट्रोक आपण बघूया. 1, 2, 3 आणि 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. यानंतरचं पुढचं अक्षर आहे ब. ब हे गोलाकृती आकार असल्यामुळं आपण गोलचा सराव जे सुरुवातीला केलेला आहे त्याचा फायदा आपल्याला या ठिकाणी होणार आहे. ही उभी रेषा, ही आडवी रेषा. या आडवी रेषेला शिरोरेषा म्हणतात. याचे स्ट्रोक आपण बघूया. हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. तर 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. यानंतरचं अक्षर आहे भ. आता भ लिहित असताना वरतून एक गाठ आहे, गोल काढायचा आहे. नंतर उभी रेषा घ्यायची, खालीसुद्धा एक गाठ द्यायची आहे आणि ही उभी रेषा आणि ही आडवी रेषा. भच्या गोलच्या पुढच्या भागापासून ती आडवी रेषा आपल्याला द्यायची आहे. याचे स्ट्रोक आपण बघूया. 1, 2, 3 आणि 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. यानंतरचं अक्षर आहे म. ही उभी रेषा, पुन्हा हिला गोल घ्यायचा आहे, नंतर आडवी रेषा आणि ही उभी रेषा, ही शिरोरेषा वरच्या डोक्यावरची रेषा. त्याचे स्ट्रोक आपण बघूया. 1, 2 आणि 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2 आणि 3. अशा प्रकारे अक्षर लेखनाचा आपला 5वा गट पूर्ण झालेला आहे. आता यानंतरचा पुढचा गट आहे गट क्रमांक 6वा. यामध्ये य, र, ल, व आणि श हे अक्षर येत असतात. त्यातलं पहिलं अक्षर आहे य. आता अक्षर लेखन करत असताना तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे वरच्या बाजून खालच्या बाजूकडे असं लिहित यायचं आहे. आता पहिलं अक्षर आहे य. असं याचे स्ट्रोक बघूया. 1, 2 आणि 3. 1, 2 आणि 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2 आणि 3. यानंतरचं अक्षर आहे र. रचे आपण स्ट्रोक पाहणार आहोत. 1, 2 आणि 3. हा 1, 2 आणि हा 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2 आणि 3. यानंतरचं अक्षर आहे ल. आता लचे स्ट्रोक लिहित असताना आपण बघूया. 1, आडवी रेषा 2, उभी रेषा 3 आणि शिरोरेषा ही 4. अशा 4 प्रकारांमध्ये हे अक्षरलेखन करायचं आहे. आता 1, 2, 3 आणि हा चौथा स्ट्रोक. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. यानंतर अक्षर आपण पाहणार आहोत व. आता व हे गोल आहे. असे व आपण असा आकार घेतलेला आहे. हा एक स्ट्रोक, हा 2 स्ट्रोक आणि आडवी रेषा हा 3रा स्ट्रोक त्याचा. 1, 2 आणि हा 3रा स्ट्रोक. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2 आणि 3. या गटाचं शेवटचं अक्षर आहे श. आता श अक्षराला वरती गाठ आहे म्हणजे गोल भाग आलेला आहे. तर त्या ठिकाणी आपण सुरुवात करायची. त्याचे स्ट्रोक बघूया. 1, 2, 3, 4. हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. 1, 2, 3, 4. 1,
2 3 4 अशा प्रकारे स्ट्रोक पद्धतीनं जर आपण जरी व्यवस्थित विचार करून काळजीपूर्वक जर लिखाण जर केलं तर आपलं अक्षर नक्कीच सुंदर होते. गटन्याय अक्षरलेखन गट क्रमांक 7. यामधील अक्षर आहे षटकोनाचं श, स, ह, क्ष, त्र आणि ज्ञ. त्यातलं पहिलं अक्षर आहे श. ही उभी रेषा, नंतर पोटामध्ये असणारी तिरपी रेषा आणि ही उभी रेषा, ही आडवी रेषा. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये तिरप्या रेषेचा सराव केलेला होता. या ठिकाणी त्या तिरप्या रेषेचा सराव उपयोग होतो. त्याचे स्ट्रोक बघूया. 1 2 आणि हा 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. यानंतरचं अक्षर आहे स. वरच्या बाजून खालच्या बाजूला 1 2 3 4 अशा प्रकारे या स्ट्रोकचा आपल्याला उपयोग होतोय. 1 2 3 आणि 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. यानंतरचं अक्षर आहे ह. आता ह लिहित असताना काळजीपूर्वक लिहायचं. ही उभी रेषा घ्यायची, आडवी रेषा, वक्र रेषा, पुन्हा आडवी रेषा, पुन्हा आडवी रेषा घ्यायची आणि हा थोडासा तिरकी रेषा हची असते आणि हे वरतून असणाऱ्या डोक्यावरती असणारी शिरोरेषा. आता याचे स्ट्रोक आपण पाहणार आहोत. 1 2 3 आणि 4. 1 2 3 आणि ही 4. 1 2 3 4. 1 2 3 आणि ही 4. यानंतरचं अक्षर आहे क्ष. आता क्षला वरतून गाठ आहे. आता ही वरची गाठ लिहित असताना अशा पद्धतीतली स्ट्रोक मार्क करत असताना नंतर अर्धवर्तुळ पुन्हा खाली या ठिकाणी गाठ घेतली तरी चालते, नाही गाठ मारली तरी चालते. आणि या ठिकाणी आडवी रेषा आहे, ही उभी रेषा आणि गाठीच्या पुढच्या बाजूपासून आडवी रेषा घ्यायची, शिरोरेषा घ्यायची आहे. याचे स्ट्रोक आपण पाहणार आहोत. 1 2 3 आणि 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. यानंतरचं अक्षर आहे त्र. याचे स्ट्रोक आपण पाहणार आहोत. 1 2 3 आणि 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 आणि 4. या गटातलं शेवटचं अक्षर म्हणजे ज्ञ. आडवी रेषा, अर्धवर्तुळ, पुन्हा खाली रेषा घ्यायची, ही उभी रेषा आणि ही डोक्यावरची आडवी रेषा म्हणजे शिरोरेषा. आता याचे स्ट्रोक आपण पाहणार आहोत. 1 हे 2 हे 3 आणि हा चौथा स्ट्रोक. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 आणि 4. तर अशा पद्धतीत आपण एक गटन्याय अक्षर लेखनाचा आपण सराव केलेला आहे. आपण पूर्वीच्या पहिल्या नंबर 1 व्हिडिओमध्ये जेवढा जास्त तुम्ही प्रयत्न करणार, अक्षर अवयवाचा प्रयत्न तुम्ही सराव जास्त करणार, तेवढं तुम्हाला अक्षर लिहिण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला त्याचा सराव होणार आहे. आणि सराव चांगल्या पद्धतीने जर केला तर तुमचं अक्षर नक्कीच सुंदर होणार आहेत. असं काळजीपूर्वक तुम्ही सराव करून अक्षर लेखन करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.